यानंतर एक वेगळी बातमी। आजवर अनेक वधूवर मेळावे आपण पाहिले असतील, पण पुण्यात एक असा वधूवर मेळावा भरवण्यात आला ज्याद्वारे विवाह संस्थेतल्या जात या घटकाच्या निर्मूलनासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं। बघूया। आमच्या येथे अनुरूप जोडीदार मिळेल, अशा जाहिराती रोज कुठे ना कुठे कानावर येतात। पण पुण्यातल्या परिवर्तन मिश्र संस्थेतर्फे एका अनोख्या वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि हा होता आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा। आंतरजातीय विवाहाची प्रेरणा आहे ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आलेली आहे। पूर्वी जितका विरोध होता आंतरजातीय विवाहांना तो थोडा का होईना कमी झालेला आहे। आणि या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे नोकरी निमित्ताने निरनिराळ्या जातीचे तरुण तरुणी एकत्र येतात। दिवसभरात 10 कुटुंबांनी यात आपल्या पाल्यांची नावं नोंदवली। ही संख्या दिसायला जरी कमी वाटत असली तरीही लोकांच्या मानसिकतेत बदल होतोय हे यातून दिसतं। आम्हाला वाटतं ते आम्ही लहानपणापासून करत आलोय, पेरेंट्स त्यासाठी सपोर्ट करत आलेत आणि आज पण जर अशा ठिकाणी आम्ही आलोय जिथं आंतरजातीय विवाहांसाठी पाहिलं जातं तरी घरच्यांनाही काही हरकत नव्हती आणि आम्हालाही काही हरकत नाही। मुली मिळणं दुर्मिळ झालेलं आहे थोडक्यात, आणि हल्ली जातीभेद एवढं राहिलेलंच नाहीये। जर प्रेम विवाह केला मुलांनी तर ती सून आपण एक्सेप्ट करू शकतो। मग असं ही पण केलं तर समाजाला एक प्रकारचं परिवर्तन समजू शकेल। विलास वाघ यांनी गेल्या 30 वर्षांपासून हे काम असं सुरू ठेवलंय। आधी छुप्या पद्धतीनं, आता मात्र अगदी उघडपणे। प्रचाराच्या लेवलवर आधी काम केलं की आंतरजातीय विवाहांची कशी आवश्यकता आहे आणि ते केवळ भिन्न जातीय तरुणांची लग्न करणं इतकं मर्यादित नाही, तर समाज परिवर्तन, देशाचा विकास किंवा सामाजिक ऐक्य असा मोठा राष्ट्रीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत आदी विचार आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला। जाती अंतासाठी आणि जातीचं निर्मूलन आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे याकरता आम्ही दोघांनी सुद्धा इथं नोंदणी केलेली आहे। म्हणजे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर आणि महामानवांचे विचार पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्ही इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपले जे पाल्य आहेत, आपली जी मुलं आहेत तर त्यांच्या भविष्याचा विचार करून आणि देशाचा विचार करून आपण हे पाऊल उठवलं पाहिजे। आजच्या काळात प्रेम विवाहातून होणारी आंतरजातीय लग्न ही सर्रासपणे पाहायला मिळतात, परंतु पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अशी लग्न घडवून आणणं हे मात्र पाहायला मिळत नाही। मी जातीभेद मानत नाही, जात पाळत नाही असं सर्वच जण म्हणतात, परंतु प्रश्न जेव्हा स्वतःच्या घरातल्या आंतरजातीय विवाहाचा येतो तेव्हा मात्र सोयीस्करपणे मौन बाळगलं जातं। हे मौन सुटावं यासाठीचा हा प्रयत्न। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।